students, I am Ghazala Sheikh again welcomes you all in our YouTube channel SS Science Academy. In today's video we have to see the third part of gravitation. This video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium. Please subscribe my channel, comment and share the link. Before getting started, take your textbook, notebook and pen. In today's class, we have to see an explanation of uniform circular motion or magnitude of centripetal force. On that particular bit, the question is asked as like this. The centripetal force, which is the force acting on the planet. What is centripetal force? हे सेंट्रिपिटल फोर्स काय आहे हे आपण ग्रॅव्हिटेशन पार्ट 1 मध्ये पाहिलेलो आहोत. ते व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहू शकता, चॅनलवरती अवेलेबल आहे. The centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. The question is asked as like this, or it's simply asked as like, show that F is inversely proportional to R square. कशाही पद्धतीने विचारू द्या. आन्सर जो आहे तो कसा येईल हे आपण पाहूया. I will derive this equation. So students, we have to see an explanation of why force acting on a planet is inversely proportional to the R square. For this explanation, we have to consider a planet revolving around the sun whose mass is m and velocity of that planet is v. The speed of planet is v. तुम्हाला माहित आहे की जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो तेव्हा त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होत असते. सिमिलरली सेंट्रिपिटल फोर्स हे या प्लॅनेटवरती सुद्धा ॲक्ट व्हायला लागलाय. या प्लॅनेटवर ॲक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स हे आपण डिनोट करणार आहोत एफ ने, आणि हे आपल्याला भेटते इक्वेशन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ने. लेट दिस इज इक्वेशन नंबर 1. Then according to the definition of speed, speed is the distance traveled divided by time taken. आता तुम्हाला माहित आहे या प्लॅनेटला या सनचं एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी जो टाइम लागतो ते आपण डिनोट करतो टाइम पिरियडने. म्हणजेच टाइम टेकन आपण कसं लिहिणार तर कॅपिटल टी ने. आणि यू नो दॅट दिस प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन ॲन इलिप्स. सो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट प्लॅनेट इज गिवन बाय द सर्कमफ्रन्स ऑफ दॅट इलिप्स, and the circumference of ellipse you know that it is 2 pi r. So distance travel is equal to 2 pi r. So the velocity or the speed of that planet is given by the equation v is equal to distance traveled आपल्याला भेटायला लागले 2 pi r ने, आणि time taken भेटायला लागले t ने. Let it is equation number 2. Put the value of v in equation 1. So we should write from equation 1 and 2. काय होऊन जाईल f is equal to m ला m जसलं तसं v ची व्हॅल्यू पुटअप करा. काय आली v ची व्हॅल्यू तर 2 pi r अपॉन t होल स्क्वेअर डिवायडेड बाय हे r ला r जसला तसं. आता हा स्क्वेअर या पूर्ण ब्रॅकेटचा आहे, त्यामुळे ब्रॅकेटच्या इनसाइड असणाऱ्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर आपल्याला करून घ्यावं लागेल. आणि आपली ही इक्वेशन आता अशी होऊन जाईल एफ इज इक्वल टू हे एम ला एम 2चं स्क्वेअर 4 पायचं स्क्वेअर पाय स्क्वेअर अँड आरचं स्क्वेअर होईल आर स्क्वेअर. आता हे जे डिव्हिजनमध्ये टी आहे ते आपण इथं खाली पण लिहू शकतो. सो आर इंटू टी स्क्वेअर, दिस 1 आर गेट कॅन्सल विथ दिस 1 आर. थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने मी राहिलेले टर्म्स लिहून घेते. मी 4 अगोदर लिहिते कारण नंबर आहे. कसंही लिहू शकता, काहीही फरक पडत नाही, फक्त नीट दिसावं म्हणून मी 4 अगोदर लिहित आहे. पाय स्क्वेअर इंटू एम, एक आर कटलं होतं, एक आर बाकी आहे डिवायडेड बाय टी स्क्वेअर. ठीक आहे. नाउ
we have to multiply this equation. Just consider this is equation number 3. Multiply and divide this equation 3 by r square. मी शॉर्ट मध्ये लिहिते, तुम्ही परत पॉज करून पाहून घ्या. मल्टिप्लाय अँड डिवाइड इक्वेशन 3 बाय आर स्क्वेअर. काहीच फरक पडणार नाही. पहा, हे जसलं तसं अगोदर लिहून घ्या. 4 स्क्वेअर m इंटू आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. पहा, मी एकदा मल्टिप्लाय करत आहे आणि त्याच्यानेच डिवाइड करत आहे. हे मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्याने काही फरक पडत नाही. हे कॅन्सल आउट होऊन जाते, फायनली 1च राहते. आता पहा, हे आर आणि हे आर इंटू आर स्क्वेअर म्हणजे आर क्यूब होऊन जाईल. सो आपली इक्वेशन आता अशी होऊन जाईल 4 पाय स्क्वेअर m इंटू आर क्यूब. पहा, आर इंटू आर स्क्वेअर मीन्स आर क्यूब अँड डिव्हिजनमध्ये काय राहील तर टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. रिअरेंजिंग दिस इक्वेशन. मी प्रत्येक टर्म इथे मेन्शन करू शकत नाही, जागेची कमी आहे. व्हिडिओ पॉज करा, नीट ऐका आणि परत लिहून घ्या. सो मी या इक्वेशनला रिअरेंज करायला लागले, फक्त आपल्याला सॉल्व करायला सोपी व्हावी आणि सिस्टमॅटिक दिसावी यासाठी. मी काय करते बघा, याला असं लिहिते 4 पाय स्क्वेअर m इंटू आर स्क्वेअर. आता काय राहिलं आपलं आर क्यूब आणि टी स्क्वेअर. मी याला असं लिहिते आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या ग्रॅव्हिटेशनच्या पार्ट फर्स्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केप्लर्सचे लॉ शिकवलेत. आता केप्लर्सचा थर्ड लॉ काय म्हणतो की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. सो अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ काय लिहिता येईल आपल्याला? केप्लरच्या थर्ड लॉ नुसार आपल्याला काय लिहिता येईल तर यू नो दॅट टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. पण इथं तर बघा उलट आहे. काय आहे? आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. सो या इक्वेशनचं रेसिप्रोकल घ्या. रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय होऊन जाईल? मी उलट करते याला. पहा, जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला मी न्यूमरेटर मध्ये घेत आहे. न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर मध्ये इथं काही नाही म्हणजे 1 असते. मग याचंही रेसिप्रोकल होऊन जाईल. सो वी शुड राईट आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. लेट इट इज इक्वेशन नंबर, this is equation number 5 and this is equation number 4. Put the value of equation 5 in equation 4, that is r cube upon t square ची व्हॅल्यू काय आली तर 1 upon k. याला पुट करा. इथे काय होऊन जाईल मग? we should write f is equal to 4 pi square m अपॉन हे r स्क्वेअर ला r स्क्वेअर आणि आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली तर 1 अपॉन के. आता तुम्ही पहा 4 तर कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू यू ऑल नो दॅट 3.14 or 22/7. m इट इज द मास ऑफ अर्थ विच इज ऑल्सो अ कॉन्स्टंट. के इज अ केप्लर कॉन्स्टंट. आता जेवढा कॉन्स्टंट टर्म आहे ते मी एका ठिकाणी करून घेते. सो एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m. हे कॉन्स्टंट आहे. ऑफकोर्स के इज ऑल्सो कॉन्स्टंट. फक्त काय चेंज होणं राहणार आहे तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट अराउंड द सन. सो मी याला असे लिहिते 1 अपॉन आर स्क्वेअर. ऑल दीज आर दी कॉन्स्टंट्स. सो वी शुड राईट एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. आता बऱ्याच हे झालं आपलं एक्सप्लेनेशन जे आपण पाहत होतो की एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की टीचर हे सगळं काढून हे इक्वल टूचं साईन काढून तुम्ही 1 अपॉन आर स्क्वेअर कसं काय घेतलात? तर पहा, जेव्हा कोणतीही फॅक्ट, ठीक आहे मी या साईडला एक्सप्लेन करून दाखवते तुम्हाला. जेव्हा कोणतीही फॅक्ट, मी केप्लरच्या लॉमध्ये जाते आपल्या थर्डमध्ये. पहा, आपण काय लिहिलं होतं तिथं? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. ठीक आहे, मी हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढण्यासाठी तिथं काय केलं होतं? इक्वल टूचं साईन घेतलं आणि एक कॉन्स्टंट घेतलं आणि आर क्यूब. आता मी काय म्हणायला लागले बघा तुम्हाला, हे सगळी टर्म काय आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट समजा आपण याला
या पूर्ण कॉन्स्टंट टर्मला सी कन्सिडर करू, ठीक आहे. आणि इक्वल टू आणि सीचं साईन काढण्यासाठी आपल्याला हे चिन्ह म्हणजे एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरं, हे बाकी सगळ्याच घराण्याचं काही घेणं देणं नाही, फक्त आपल्याला घेणं देणं कशाशी आहे तर एफ हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आर स्क्वेअरशी. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की हे सगळं काढून तुम्ही कसं घेता, तर मी हे दाखवलं. हे कॉन्स्टंट टर्म आणि इक्वल टू या दोघांना कंबाईन करून आपण ही साईन यूज करतो. नाउ द मोस्ट इंटरेस्टिंग पॉईंट दॅट इज हाय टाईड अँड लो टाईड. तुम्ही वेदर फोरकास्ट पाहत असाल तर जे समुद्रकिनारी राहतात त्यांना प्रत्येक वेळेस वॉर्निंग देण्यात येते. जेव्हा हाय टाईड असते तेव्हा मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका असं सांगण्यात येते, बिकॉज धोका होऊ शकतो जीवाला. सो यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाईड्स दॅट ऑकर रेग्युलरली इन द सी. You all learn why high tide and low tide occurs in the sea in geography. इथे शॉर्टमध्ये आपण पाहूया. The level of the sea water at any given location along sea shores increases and decreases twice a day at a regular intervals. ठीक आहे, प्रत्येक रेग्युलर इंटरवलमध्ये सी शोर्स मीन्स समुद्रकिनारा, सी शोर्सवरती वॉटर लेवल जे आहे ते इन्क्रीजही होते आणि डिक्रीज होते ट्वाइस अ डे. हाय अँड लो टाइड्स ऑकर ॲट डिफरंट टाइप्स ॲट डिफरंट प्लेसेस. हाय टाईड मीन्स वॉटर लेवल इन्क्रीज होणे आणि लो टाईड मीन्स वॉटर लेवल डिक्रीज होणे. द लेवल ऑफ वॉटर, आता हे इन्क्रीज आणि डिक्रीज कशामुळे होते, दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑन दॅट पॉईंट MCQ विल बी आस्क्ड in board exam. The level of water in the sea changes. Why? Because of the gravitational force exerted by the moon. प्रश्न असाही येऊ शकतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट कोण करतो सी लेवलवरती, तर मून. ठीक आहे, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून द सी लेवल increases or decreases twice in a day. Water directly under the moon gets pulled towards the moon. ठीक आहे, जे मूनच्या इन्फ्लुअन्समध्ये जेवढा वॉटरचा पार्ट आहे तो पुल होतो टुवर्ड्स द मून. आणि ऑफकोर्स ज्या दिशेला पुल झालं आहे ॲट दॅट पॉईंट द लेवल ऑफ द वॉटर गोज अप कॉझिंग हाय टाईड. आता एका ठिकाणी हाय टाईड व्हायला लागली तर एक्झॅक्टली दुसऱ्या प्लेसवरती ॲट द टू प्लेस ऑन द अर्थ ॲट अ 90 डिग्री, डोंट फॉरगेट दिस अँगल. हाय टाईड जिथे असेल त्याच्या 90 डिग्रीला फ्रॉम द प्लेस ऑफ हाय टाईड द लेवल ऑफ वॉटर मिनिमम दॅट इज डिक्रीजेस अँड लो टाईड्स ऑकर देअर. तर हे कसं एक्सप्लेन करणार तर पहा ही डायग्राम. ॲट दॅट पॉईंट हाय टाईड विल बी ऑकर एक्झॅक्टली ॲट द 90 डिग्री. ठीक आहे, एक्झॅक्टली ॲट द 90 डिग्री लो टाईड ऑकर. You can see here also the portion of water which is under the influence of moon get pulled towards, हे arrow दाखवता येतं, get pulled towards the moon. That's why the level at that point increases. You can observe this. हा पार्ट जो आहे तो इकडे आलेला आहे आणि इथं ब्लँक दिसत आहे. हा पाणी सगळी इकडे पुल झालेला आहे म्हणजे ॲट द 90 डिग्री. हा लेवल बघा, ॲट द 90 डिग्री लो टाईड आहे आणि या साईडला ज्या साईडला म्हणजे मूनने पाण्याला पूल केलेलं आहे, वॉटर पूल झालेलं आहे, त्या ठिकाणी हाय टाईड आहे. सिम्पली जस्ट तुम्हाला जे लक्षात ठेवायचं ते म्हणजे हाय टाईड अँड लो टाईड ऑकर्स बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून अँड हाय टाईड अँड लो टाईड ऑकर्स ट्वाइस अ डे ॲट अ रेग्युलर इंटरवल. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सी द फोर्थ पार्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन. And in the fourth part we have to see the earth gravitational force, which is very interesting article, and acceleration due to gravity, that is small g. In first part of gravitation we see the capital G, that is universal gravitational constant, and in the fourth part we have to see the acceleration due to gravity, that is small g. So do join us in the next video. Before that, subscribe my channel and comment